मैत्रिणींनो, आज बनवूया आपण डांगरच्या पुऱ्या. चक्की डांगर असते ना, त्याच्या गोड पुऱ्या बनवूया आपण. हे बघा, डांगर धुवून चिरून घेतले. आता त्याला शिजायला ठेवू आपण. डांगर शिजलं का त्याच्यामध्ये साखर विलायची टाकून आपण त्याला हे करू, साखरचं घट्ट करून घेऊ. का मग त्याच्यामध्ये साखर विलायची शिजून पूर्ण मॅश करून घ्यायचं त्याला. बघा, आता डांगर शिजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता साखर टाकू. जेवढं डांगर आहे त्यापेक्षा 1.5 साखर टाकायची. ती पावडर पण त्याच्यातच टाकून द्यायची. विलायची पावडर करून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये टाकायची. हे बघा, आपण साखर टाकून शिजवलं ना. आता हे बघा, असं पीठ झालं त्याचं. आता आपण शिजवून घेतलंय ना. काय सुरू झालंय का? हे बघा, आपण डांगर शिजवलं ना, त्याच्यात आपण पीठ टाकून आता त्याला मळून घेतलंय. आता हे बघा, असं पीठ झालं त्याचं. साखर शिजवून घेतली, त्याच्यामध्ये साखर विलायची आणि आता पीठ टाकून त्याला मळून घेतलंय. आपण त्याच्या पुऱ्या लाटूया. हे बघा, अशा पुऱ्या लाटून घेऊया. छान पुऱ्या होतात त्याच्या. अशा सारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या त्याला. त्या आकाराच्या तुम्ही लाटू शकता आणि तळून घ्यायच्या त्याला. किती छान पुऱ्या झाल्या त्याच्या. एकदम अशा नरम लुसलुसीत झालेल्या आहे. दुधासोबत किंवा तुम्हाला जे हवे त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता, किंवा सुक्या पण खाऊ शकता. छान लागतं गरम गरम नाश्त्याला. मुलांना करून द्यायच्या. पौष्टिक पण असतात आणि हलक्या पण असतात. हे बघा, किती छान पुऱ्या झाल्या. आवडीने खातात.